बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। बच्चू भाऊ, प्रचंड आक्रमक झाले तुम्ही, जिल्हाधिकाऱ्यांना बोलले, इथल्या स्थानिक जे अधिकारी आले त्यांना तुम्ही झापलं, कशी परिस्थिती आहे? लाज वाटायला पाहिजे। तुम्ही सांगा, हे जे घर आहे हे नदीच्या काठावर पहिलं घर आहे। पहिल्या घराला 5 दिवस झाले, अजूनपर्यंत एक खडकू भेटला नाही। काय अर्थ आहे त्या प्रशासनाला? कशाला कलेक्टरनं राहावं तिथं? शुकर माना आम्ही त्यांच्या थोबाडीतनी मारली। तुम्ही थेट इशारा दिला त्यांना, मी घरी येऊन बसेल म्हणून? हा, बिलकुलच। हे जर घर असे उघड्यावर येत असन आणि अशी अवस्था निर्माण होत असेल, माझं काय म्हणणं आहे का शासन निर्णय आहे का 24 तासाच्या आत मदत गेली पाहिजे आणि सानुग्रह अनुदान किमान 5,000, जास्त तर देत नाही, आता 10,000 आहे। अन्न धान्य त्याला दिलं पाहिजे। उपाशी कोणी राहिलं नाही पाहिजे। त्याच्या घरात काहीच नाही। तहसीलदार येळं आत्ता आलं, त्या तलाठ्यानं 3 तारखेला पंचनामे केले, 3 तारखेला केले म्हणतो। 3 तारखेला घटना झाली ना, 2 तारखेला, 3 तारखेला त्यांनी पंचनामा केला। 3 तारखेच्या पंचनामा अजूनपर्यंत तहसीलमध्ये दिला नाही। काय अर्थ आहे? कुठलं प्रशासन हे? आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। स्पॉटवर आले तुम्ही, ज्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे, किती भयावह परिस्थिती आहे बच्चू भाऊ? म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे। निसर्गानं मारलं हे वेगळं अलग आहे। सरकार द्यायला तयार आहे, पण प्रशासन जर असं वागत असन तर कठीणच आहे। आता मला वाटते कलेक्टरलेच नदीच्या काठावर आणून बसवलं पाहिजे। त्याला 2 दिवस ठेवावं लागेल इथं। आता मुंबईला जाणार आहे तुम्ही रिटर्न, मुख्यमंत्र्यांकडे ही पूर्ण व्यथा मांडणार आहात का? ते मांडून करणार असं जर ढेपाळले, काय झालंय, मुळात जे अंकुश पाहिजे ते राहिला नाही ना। कुठं कलेक्टर तहसीलदारावर अंकुश आहे? काहीच नाही। प्रशासनावर सरकारचा अंकुश नाही। माझं काय म्हणणं आहे का एवढं मोठं नुकसान झाल्यावर मंत्री महोदय येऊन गेल्यानंतर जर इथं मदत भेटत नसेल तर त्यांच्या येण्याला अर्थ तरी काय अर्थ आहे? सरकार संवेदनशील नाही? हा, सरकार संवेदनशील आहेत का? सरकारापेक्षा प्रशासन नाही। तर प्रशासन संवेदनशील नाही असं या ठिकाणी बच्चू कडू यांनी आरोप केलाय। तर थेट शेंती बांधाऱ्यावरून जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून त्यांनी झापलंय बच्चू कडू यांनी। तर उपस्थित असलेले तलाठी यांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बच्चू कडू यांनी झापल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, वझूर, मानवत, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।